भारताच्या मॅपवर दिसणारे ते ठिपके हरियाणात, पंजाबात, हिमाचलमध्ये जास्त का दिसतात? तर सरकार आणि अदानीचा डाव आहे. सेटलमेंट आहे. मोदी आणि अदानींची सेटलमेंट आहे. म्हणूनच हे ठिपके सगळीकडे अदानींचे जे वाढलेत ना, त्याला कारणीभूत केंद्रातलं सरकार आहे. राजसाहेब चुकीचं नाही बोलत, काहीच चुकीचं बोलले नाही. अगदी त्यातला एक शब्दही खोटा नाही आहे. आज सकाळीच एका वर्तमानपत्रात छापून आलेली एक बातमी वाचली. तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय मी ती बातमी. 4 मिनिटांचा व्हिडिओ, 6 महिन्यांची तयारी. हा कुठला व्हिडिओ की ज्याच्यासाठी 6-6 महिने तयारीला गेले. मागच्या 4-5 दिवसांपासून ज्या लाव रे तो व्हिडिओची चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे, तो अदानीच्या वाढत्या साम्राज्याच्या ठिपक्यांची रांगोळीवाला व्हिडिओ. ज्यांच्या पदरी Googleवर संशोधन करणारा थिंक टँक आहे, ज्यांच्याकडे Google शरण रिसर्च टीम आहे, त्यांच्या अहवालानुसार हा व्हिडिओ बनवला गेलेला आहे. त्यात चुकीचं काहीच नाही. ही वस्तुस्थिती आहे की अदानी नावाचा एक गुजराती व्यापारी एक-एक करत महाराष्ट्रच काय देशातल्या प्रमुख उद्योगधंद्यांवर कब्जा मिळवतो आणि हे केंद्रातल्या सरकारच्या मेहरबानीशिवाय शक्य नाही. आता अदानीनं हे गन पॉईंटवर सगळं मिळवलं असं म्हणणाऱ्या राजसाहेबांना सडेतोडपणे ही बाब सांगण्यासाठी 6 महिने कशाची तयारी करावी लागली? हा माझा पहिला प्रश्न आहे. तर दुसरा विषय असा आहे की अदानीच्या साम्राज्याचा विस्तार हा महाराष्ट्राच्या प्रगतीआड येतोय किंवा मुंबईच्या प्रगतीआड येतोय असा शोध कोणी लावला? अदानीऐवजी किर्लोस्कर किंवा आपले बाकरवाडीवाले चितळे यांनी जर असा आपल्या उद्योगाचा साम्राज्य विस्तार केला असता, सो कॉल्ड दिल्लीतल्या अफजल खानांच्या फौजांच्या मदतीनं, तर त्यावरही आपल्याला आक्षेप घ्यावाच लागला असता का? आपण आक्षेप घेतला असता का? की आज निव्वळ तो गौतम अदानी गुजराती आहे म्हणून आपल्याला त्याचा त्रास झालाय. अदानीनं 2014 पासून देशभर आपल्या एम्पायरचं जाळं विस्तारलंय हे सांगणारा एक छटाकभरचा व्हिडिओ तयार करायला यांना 6 महिने संशोधन करावं लागतंय. यात मला आश्चर्य वाटलं नाही, कारण भाजपा 24/7 इलेक्शन मोडवर असलेला पक्ष आहे असं म्हणतात. तो दुपारी 3 नंतर कामाला लागत नाही. त्यामुळे कदाचित असेल. धन्य ती रिसर्च टीम आणि धन्य तो व्हिडिओ. अर्थात राजसाहेब हे माझे आवडते नेते आहेत. त्यांना स्टोरी टेलिंगचं कसब अवगत आहे. त्यांचं भाषण रटाळ न वाटता ते समोरच्याशी संवाद साधत आहेत असं वाटतं. ते एक स्टोरी सांगतायत समोरच्या माणसाला की बाबा रे सांभाळ स्वतःला, लुटला जातोयस, आणि समोरचा लगेच असा जागा होतो खडबडून आणि खिसे पाकीट चाचपडून बघतो. असो, म्हणूनच मला राजसाहेब आवडतात. कारण थेट काय म्हणतात त्याला, खटक्यावर बोट आणि टांगा पलटी असा सगळा विषय असतो त्यांचा. अदानी हा खरंच गंभीर विषय हो. आता हे विनोद बुद्धी वगैरे सगळं बाजूला ठेवा, उपहास बाजूला ठेवा. तुम्ही जरा या निवडणुका झाल्या की Googleवर जा आणि चेक करा. ज्या दुर्गम भागात अदानी पोहोचलाय, म्हणजे त्या मॅपनुसार ज्या ठिपके दिसले तुम्हाला, तिथे नेमकं काय झालंय? काय होतं परिस्थिती? ज्यांच्या हातात बंदुका होत्या, कारण त्यांच्या उपजीविकेसाठी दुसरं काही साधनच नव्हतं. त्यांना सीमेपलीकडून भडकावलं जायचं, 4 पैसे दिले जायचे. त्यातही नकली 500च्या नोटा हातात देऊन त्यांना भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान द्यायला उभं केलं जात होतं. तिथं अदानीचे प्रोजेक्ट पोहोचले, रस्ते बनवले गेले, रोजगार निर्माण झाले आणि हे दगडविटा बंदूकधारी जे आहेत ना, आंदोलनजीवी हा शब्द मी फार सौम्य वापरला. हे दहशतवादीच थोडक्यात. ते सगळे नोकरी धंद्याला लागले. अजून तिथं बरंच काही व्हायचं बाकी आहे. ही तर सुरुवात आहे. या भागात उद्योगधंदे निर्माण करा. सरकार सर्वतोपरी जी काही लागेल ती मदत करील, असं हे सरकार केंद्रातलं, मोदी विशेषतः, अमित शहा हे कंठशोष करून सांगत होते की या रे बाबांनो या. तेव्हा कोणी माईकाला तिकडे गेलाच नाही. अदानी नावाचं ते येडं तिकडे गेलं. वेडाच आहे ना अदानी. काश्मीरनंतर पंजाबमध्ये जुना खलिस्तानवादी किडा वळवळ करू लागला, कारण पाकिस्तान आणि ISIचं ऑपरेशन K2 हे ॲक्टिवेट झालं होतं. तिकडे कॅनडातून आलेले खलिस्तानी शेतकरी बनून आंदोलनाला उतरले होते. त्या भागात सामान्य शेतकऱ्यांच्या मालाला खलिस्तानवादी दलाल, ज्यांना आपण कृषी उत्पन्न बाजार समितीतले आडते म्हणतो, ते दलाल कवडीच्या भावात त्यांचा माल खरेदी करू लागले. या सगळ्या गोष्टीने काय झालं, ते बिचारा तो सामान्य शेतकरी जो आहे ना, तो मरू लागला, भिकेला लागला अक्षरशः. आणि मग त्याला काहीतरी भडकावलं गेलं की हे काय 3 कृषीविषयक कायदे आणलेत मोदींनी, त्याने तुम्ही अजून मरून जाल. मग त्यांच्या सोबतीला हे आणि ह्यांच्या सोबतीला ते, असं मोठं आंदोलन झालं. आता या सगळ्या चोरबाजारीला कुठेतरी चाप बसावा म्हणून उत्तरेतल्या
हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब या भागातल्या कृषी उत्पन्न समित्यांची गोडाऊनच्या गोडाऊन्स, कोल्ड स्टोरेज थेट सरकारनं जर खरेदी केली असती ना, ती काही भागात सरकारची होती. सरकारने जर ती सगळं आजूबाजूचं खरेदी करायला सुरुवात केली असती, तर एक वेगळा संदेश गेला असता. आणि झालं काय, की सरकार जेव्हा अशा गोष्टी भूसंपादनाला उतरतं, तेव्हा किती अडचणी येतात, भाव गगनाला भिडतात. सरकारने अदानीला मध्ये घातलं. ते सगळं खरेदी करायला लावलं. त्या शेजारच्या मोकळ्या शेकडो एकर जागा अदानीला खरेदी करायला मदत देखील केली. आहे की नाही मोदी आणि अदानी यांच्यात सेटलमेंट दिसते, सरळ-सरळ दिसते सेटलमेंट. भारताच्या मॅपवर दिसणारे ते ठिपके हरियाणात, पंजाबात, हिमाचलमध्ये जास्त का दिसतात? तर सरकार आणि अदानीचा डाव आहे. सेटलमेंट. पण या सेटलमेंटमुळे गरीब शेतकऱ्याच्या मालाला अदानीकडून रास्त भाव मिळू लागला. खलिस्तानवादी दल्ले जे होते ना, ते कासावीस झाले त्यामुळं. कारण त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या ना, कारण शेतकऱ्यांचा शेतमाल कवडीच्या दरात घ्यायचा आणि इकडे लाखोमध्ये विकायचा. आणि हे गुची, अरमानी, केल्विन क्लेनचे जॅकेट्स आणि हे घालून तिथे आंदोलनाला उतरलेले आपण बघितले होते. कारण पैसा, आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या या सगळ्या गोष्टीमुळे. बाकी मी पुढचं काही सांगत नाही. म्हणजे जास्त खोलात जायचं नाही, कारण हा सगळा देशहिताचा विषय आहे. गुप्तवार्ता ज्याला म्हणतात ना, त्या गुलदस्त्यातच राहायला हव्यात. कारण सरकारने माघार घेतली त्या कृषी जे कायदे काढले होते 3 त्यात. काय नेमकं घडलं होतं पडद्याआड, काय होणार आहे आणि काय होतंय सध्या, त्याबद्दल उगाच आपण बोंबाबोंब करायची नाही. कारण मी कुठला कसा ज्येष्ठ पत्रकार नाही, की ज्याचे दिल्लीत पण आमचे कनेक्शन आहेत. मला कोणीतरी सांगतं म्हणून मी सांगतो, माझे अंदाज खरे ठरतात, असा मी दावा कधीच करत नाही. हे जे समोर दिसतंय ते दिसतंय. बाकी तुम्हाला मोदी आणि अदानीची सेटलमेंट स्पष्ट दिसत असेल यात पण. आहे. मोदी आणि अदानींची सेटलमेंट आहे. म्हणूनच हे ठिपके सगळीकडे अदानींचे जे वाढलेत ना, त्याला कारणीभूत केंद्रातलं सरकार आहे. राजसाहेब चुकीचं नाही बोलत. काहीच चुकीचं बोलले नाहीत. अगदी त्यातला एक शब्दही खोटा नाहीये. पण राजसाहेबांनी काढलेल्या ठिपक्यांच्या रांगोळीमागं नेमकं काय आहे, हे 6-6 महिने अभ्यास करून देखील त्यांच्या रिसर्च टीमला नेमकं समजलं नाही. तर हे त्या टीमचं नाही, तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. कारण आम्ही राजसाहेबांचे डाय हार्ड फॅन आहोत. ते जे बोलतात ते आम्हाला पटतं, खरं वाटतं. हा माणूस आज जे काय बोललाय, ते आज नाही लोकांना पटणार. तर 4 वर्षांनी का होईना ते खरं होतं, ते पटतं. दूरदृष्टी असणारा नेता आहे हा आमचा. पण त्या नेत्याला त्यांच्या दरबारातले गुगल बाबा जर चुकीचा डेटा देऊन नको ते बोलायला भाग पाडत असतील, तर या महाराष्ट्राचं काही खरं नाही. महाराष्ट्राचं काही खरं नाही यासाठी, की आजही हा महाराष्ट्र राजसाहेबांच्या प्रेमात आहे. महाबळेश्वरच्या अधिवेशनात खुद्द बाळासाहेबांनी उद्धवला पुढे करून ज्याच्यावर अन्याय केला, त्या राज ठाकरेंबद्दल आजही आमच्या मनात सहानुभूती आहे. आम्हाला त्यांना शिवसेना प्रमुख म्हणून बघायचं होतं. आणि त्यात झालंय काय, ते आजकाल आपल्या भाषणात जेव्हा मंचावर उपस्थित शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असं म्हणतात ना, तेव्हा त्यांनी छातीवर केवढा मोठा दगड ठेवला आहे, त्याचं वजन स्क्रीनच्या पलीकडे बसलेल्या आणि ते भाषण लाईव्ह ऐकणाऱ्या मराठी माणसाला, महाराष्ट्र सैनिकाला जाणवत असतं. असो, निवडणुका आहेत, त्यात या निवडणुकीत हरले तर सगळंच संपलं अशी स्थिती आहे काही पक्षांची. तेव्हा आपल्या अस्तित्वासाठी रात्र वैऱ्याची आहे म्हणत मुंबई वाचवण्याचं ढोंग करणाऱ्यांना आपण आता आणखीन काय सांगायचं नाही का नवीन? ज्या मराठी माणसाला हे उमजलंय, तो मराठी माणूस योग्य तो निर्णय घेईल. त्याला नेमकं काय करायचंय, कुठे जायचंय, काय पुढचं जे काय आहे ते त्याचा निर्णय त्याचा तो घेणारच आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स करून मला जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.